ठीक आहे. तर पहा, काल आपण ग्राम इक्विव्हॅलंट काय असतं ते आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे, काल आपण काय पाहिले, ग्राम इक्विव्हॅलंट काय असतं ते आपण काल पाहिलेलं आहे. आज आपल्याला त्याच्या पुढची कन्सेप्ट पाहिजे, दॅट इज नॉर्मॅलिटी. काय पाहिजे आज आपल्याला, नॉर्मॅलिटी काय असतं. ठीक आहे, पहा काल आपण काय पाहिले, ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे काय. पहा, ग्राम इक्विव्हॅलंट, बोला ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला होता काहीतरी. ग्राम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय होता, इक्विव्हॅलंट, ओके, W अपॉन E. बरोबर, नक्की हे झालं इक्विव्हॅलंट वेट. मास अपॉन इक्विव्हॅलंट वेट. इक्विव्हॅलंट वेटचा सुद्धा फॉर्म्युला होता आपल्याकडे. काय, इक्विव्हॅलंट वेट किंवा इक्विव्हॅलंट मास इज इक्वल टू काय, मोलार मास अपॉन एन फॅक्टर. बरोबर, ही व्हॅल्यू जर इथं टाकली तर पहा, इक्विव्हॅलंट वेट काय, ग्राम इक्विव्हॅलंट काय येतील आपले, वेट अपॉन इक्विव्हॅलंट वेटचा फॉर्म्युला काय, मोलार मास अपॉन, बरोबर का. त्यालाच कसं लिखतो पहा, एन फॅक्टर इकडे डिवाइड, वर गेला तर W अपॉन M मल्टिप्लाय बाय एन फॅक्टर. काय डाऊट, नक्की हे व्यवस्थित पाहिजे, याचा रेफरन्स पुढं लागणार आहे, रागाने बघू नको. ठीक आहे, आधीच सांगतो, रेफरन्स याचा पुढं लागणार आहे, त्यामुळे मी तिथे विचारणार हे कुठून आले. ठीक आहे, पहा, W अपॉन F दॅट इज गिवन वेट अपॉन मोलार मास, कशाचा फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स विच इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इनटू एन फॅक्टर. याचा अर्थ काय, ग्राम इक्विव्हॅलंटचा दुसरा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स इनटू एन फॅक्टर, नंबर ऑफ मोल्स इनटू एन फॅक्टर, म्हणजेच काय असतो तुमचं ग्राम इक्विव्हॅलंट. काय डाऊट ह्याच्यामध्ये, नक्की. पुढे पहा, इक्विव्हॅलंट वेट इक्वल टू काय, मोलार मास अपॉन एन फॅक्टर. तीच व्हॅल्यू जर पुट केली पहा, W अपॉन, इथे पुट करतो पहा, केली ना इकडे आपण, ठीक आहे चालते, काय हरकत नाही. हे झालं आपला फायनल फॉर्म्युला आला, काय आला, नंबर ऑफ मोल्स इनटू एन फॅक्टर, नंबर ऑफ मोल्स इनटू एन फॅक्टर. काय डाऊट ह्याच्यामध्ये, कसं काय आले, नक्की का, 100% कळालंय तुम्हाला कसं आलंय हे, काय फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स इनटू एन फॅक्टर कसं आलेलं आहे, सगळं व्यवस्थित लिहून तुम्हाला दिलेलं आहे. अहो कळलंय नक्की. इक्विव्हॅलंट वेटचा फॉर्म्युला लिहिला होता आता, काय, इक्विव्हॅलंट वेट किंवा इक्विव्हॅलंट मास इज इक्वल टू काय आहे, मोलार मास अपॉन एन फॅक्टर. काय डाऊट इथपर्यंत, नक्की. नेक्स्ट कन्सेप्ट आपली मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी. काय आपल्याकडे, नॉर्मॅलिटी इज डिनोटेड बाय एन. कशाने दाखवतो नॉर्मॅलिटी आपण, नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे, नॉर्मॅलिटीचा काय आपल्याकडे फॉर्म्युला, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू, नीट पाहिजे, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू ग्राम इक्विव्हॅलंट मास अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, कसं, ml मध्ये, कसं ml. आपण याच्या आधी मोलॅरिटी पाहिली होती, काय पाहिली होती आपण, मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय होता, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ते पहा बरं, जरासं याच्यासारखं सिमिलर आहे का, जरा आहे का, सॉरी, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, इथे सुद्धा लिटर, ml इन लिटर. काय डाऊट, अहो काय डाऊट, ग्राम इक्विव्हॅलंटच्या ऐवजी तुम्ही काय टाकू शकता, तो फॉर्म्युला टाकू शकता. आता पहा कसं लिहू शकता, यालाच तुम्ही कसं लिहू शकता, W अपॉन ई. ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे काय, W अपॉन ई. ग्राम इक्विव्हॅलंटच्या ऐवजी मी टाकलं W अपॉन ई डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, डिवायडेड बाय कसं, लिटर मध्ये. कसं सर, समजा व्हॉल्यूम ml मध्ये दिले, देऊ दे ना, काय फरक पडतो, मग काय करायचं पहा, विच इज इक्वल टू, पहा इथे खाली लिहितो मग सांगतो तुम्हाला. समजा ml मध्ये दिले, काय करणार तुम्ही, आता पहा E डिवाइड आहे, खाली आला तर W
अपॉन ई इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. समजा मी म्हणतो मला ml मध्ये दिलंय, कशामध्ये दिलंय, काही नाही, वरती 1000 नी मल्टिप्लाय करायचं. कितीने मल्टिप्लाय करायचं, कळलंय? केवढं सोपं आहे आव, केवढं सोपं आहे, कळलंय? काय डाऊट याच्यामध्ये? जर ml मध्ये दिलं तर काय करायचं, वरती 1000 ने मल्टिप्लाय, आणि लिटर मध्ये दिलं तर डायरेक्ट लिटरचं लिहून घ्यायचं, त्याला काय 1000 नी मल्टिप्लाय करायची गरज नाही. लिटर मध्ये दिलं डायरेक्ट लिहायचं, ml मध्ये दिलं मात्र तर वरती काय करायचं, मल्टिप्लाय बाय 1000. याच्यात काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? आता पहा वरती काय, इक्विव्हॅलंट वेट. याच्याच ऐवजी दुसरा फॉर्म्युला तुम्ही काय टाकू शकता, बोला काय टाकू शकता? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू, काय म्हणू शकता तुम्ही, पहा नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू n फॅक्टर अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कसं, इन लिटर. एनी डाऊट? काय डाऊट? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजे काय असतं, मोलॅरिटी. म्हणजे काय असतो, मोलॅरिटी. संपला विषय. म्हणजेच काय, नॉर्मॅलिटी इक्वल टू मोलॅरिटी इंटू, काय डाऊट? कसं आले, कळलंय का? सगळे रिलेशन कळलेत, संबंध कळलेत सगळ्यांचे, नक्की 100%. वरती लिहू का मोलॅरिटीचा फॉर्म्युला, इथे लिहतो पहा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, कसं, इन लिटर. काय डाऊट? नक्की. सगळ्यात पहिल्यांदा हा वरचा कॉलम लिहून घ्या. हे थांबा, इकडे पहा. स्टेप 1, स्टेप 2, 3, 4, 5. ठीक आहे, काय डाऊट इथपर्यंत? 3, 4, 5. त्यानंतर खाली या, 6, हे सगळं 7, 8, सगळा कॉलम 8. काय डाऊट? युनिट काय येईल नॉर्मॅलिटीचं? नॉर्मॅलिटीचं युनिट लक्ष द्या. नॉर्मॅलिटीचं युनिट काय ना, बोला, नंबर ऑफ मोल्स. n फॅक्टरला युनिटच नाही, n फॅक्टरला युनिट आहे. मोलॅरिटीचं युनिट ते नॉर्मॅलिटीचं युनिट. मोलॅरिटीचं युनिट काय, मोल्स पर लिटर. संपला विषय. केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे, नक्की. यावर पटकन व्यवस्थित सगळं सिस्टमॅटिक लिहून. ठीक आहे, पहा इथं थोडंसं युनिट आपलं चुकलेलं आहे. युनिट चुकले, थांबा जरा. काय, ग्राम इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम. ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे काय, W अपॉन E अपॉन व्हॉल्यूम. ओके, ठीक आहे. पहा इक्विव्हॅलंट वेट आपलं आहेच, इक्विव्हॅलंट वेट आपलं गेलेलं नाही. ग्राम इक्विव्हॅलंट वरती आहे ना, अहो आहे का? ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे काय, W अपॉन E. याच्यावरून जर युनिट काढलं आपण नॉर्मॅलिटीचं, काय येईल पहा, ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे दॅट इज, ग्राम इक्विव्हॅलंटचं युनिट काय असतं, ग्राम इक्विव्हॅलंट. ग्राम इक्विव्हॅलंट पर लिटर हे युनिट येईल. ठीक आहे, मोल्स पर लिटर नाही, ग्राम इक्विव्हॅलंट पर लिटर. हे रिलेशन आहे नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी मध्ये. ठीक आहे, आले लक्षात? थांबा, आले लक्षात इथपर्यंत? नक्की कळाले? ठीक आहे. आता ग्राम इक्विव्हॅलंटचे आपण खूप सारे फॉर्म्युले पाहिलेत, बरोबर. इथं पण पाहिलं, इन टर्म्स ऑफ नॉर्मॅलिटी पण पाहिलं. सगळ्याला आपण एकत्र करणार आहे. ठीक आहे, हे समजा लक्षात ठेवते. रिलेशन काय, ओके, समजा पेपरला विचारलं व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन नॉर्मॅलिटी अँड मोलॅरिटी. कधी कधी ते मोलॅरिटी देतील, नॉर्मॅलिटी विचारतील. नॉर्मॅलिटी देतील, रिॲक्शन देतील, मोलॅरिटी तुम्हाला विचारतील. मग कसं काढायचं? ठीक आहे, तर ते ह्याच्यावरून आपल्याला काढतील. ह्याच्या रिलेशनसाठी कोणाला लक्षात ठेवायचं, नमन लक्षात ठेवायचं. कोणाला, नमन. नमन म्हणजे काय पहा, NaMan. कॅपिटलवाल्यांचा अर्थ आहे, स्मॉलवाल्यांचा काही अर्थ नाही. n म्हणजे काय, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू n फॅक्टर, दॅट इज नमन. कोण, घ्या केलं. ठीक आहे, पहा आता ग्राम इक्विव्हॅलंटचे आपण खूप सारे फॉर्म्युले पाहिले. सर सगळे लक्षात राहतील का? राहतील. एक लाईन लक्षात ठेवा, सगळे ग्राम इक्विव्हॅलंटचे फॉर्म्युले तुमचे लक्षात राहतील. कसं, सेंटेन्स ते काय, व्ही, काय, व्ही इन व्हॅन. व्ही इन कोणासोबत, विथ वुमन, स्पेलिंग चुकले माहिती मला, अँड मॅन, अँड किंवा मेन करा, चला वुमन अँड. काय डाऊट, व्ही इन व्हॅन
विथ वुमन अँड मॅन. कस पा ग्राम इक्विव्हॅलंट, ग्रॅम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला बोला, गिवन वेट इक्विव्हॅलंट वेट, पहिला फॉर्म्युला पहा, अपॉन इक्विव्हॅलंट वेट किंवा मासा, तेच म्हणा. ठीक आहे. नेक्स्ट इज इक्वल टू बोला, दुसरा फॉर्म्युला, वॉल्यूम इन लिटर इंटू ग्राम इक्विव्हॅलंट. हा इकडे डिवाइड, इकडे आला तर मल्टिप्लाय, दॅट इज व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी. व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी. काय डाऊट? खाली लिहू का असं? व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी. डिवाइड नाही हा, मल्टिप्लाय. इथं मला ह्याच्या पुढे नको. व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी. व्हॉल्यूम इंटू नॉर्मॅलिटी. कोणासोबत? विथ वुमेन, नंबर ऑफ मोल्स इंटू एन फॅक्टर, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणासोबत? विथ, बोला व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम. पहा व्हॉल्यूम, इथे जर व्यवस्थित तुम्ही पुट केलं सगळं तर काय येईल पहा, व्हॉल्यूम इंटू मोलॅरिटी इंटू नॉर्मॅलिटी. मोलॅरिटी इंटू नॉर्मॅलिटी. हे जरी केलं तरी तुम्हाला काय येणार आहे? इक्विव्हॅलंट वेट त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके. ग्राम इक्विव्हॅलंट, वुमन अँड मेन. आत्ता इथं फॉर्म्युला होता ना, इथं होता ना, काय होता? नंबर ऑफ मोल्स इंटू एन फॅक्टर. बोला, बोल, हे हा फॉर्म्युला. ठीक. सांग. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला बोला. नॉर्मॅलिटी, ग्राम इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. याच्यात काय डाऊट? नक्की का? नेक्स्ट पहा, ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजेच काय असतं? डब्ल्यू अपॉन ई. ठीक आहे. पहा, डब्ल्यू अपॉन ई म्हणजेच काय? इक्विव्हॅलंट मासचा फॉर्म्युला बोला. मोलार मास अपॉन, काय डाऊट ह्याच्यामध्ये? इनटू काय? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इक्वल टू काय? ही नॉर्मॅलिटी. काय इक्वल टू? नॉर्मॅलिटी. पहा बरं, याच्यावर येईल का? ग्राम इक्विव्हॅलंट इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, तिकडे नेलं, नॉर्मॅलिटी तिकडे नेली. ठीक आहे. पाहते ह्याच्यावरनं काय येईल. हे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन डिवाइड इकडे आलं तर दॅट इज नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम. नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम. काय डाऊट ह्याच्यामध्ये? आलं? नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम इंटू मोलॅरिटी माहिती ना आपल्याला. इक्विव्हॅलंट मासचा फॉर्म्युला काय? मोलार मास अपॉन, अजून काय फॉर्म्युला आहे का? चेक करा बरं एकदा तुमच्या बुकमध्ये. चेक करा. व्हॉल्यूम इंटू एम इंटू, थांबा. ठीक आहे. पहा इकडे लक्ष, थांबा. व्हॉल्यूम इंटू मोलॅरिटी इंटू करूया. पहा, हा एन फॅक्टर आहे बरोबर. हा इथे डिवाइड वरती गेला तर इंटू एन एफ. डब्ल्यू अपॉन
W/M म्हणजेच काय? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स इंटू n फॅक्टर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स आपण व्हॉल्यूम म्हणजे काय? मोलॅरिटी इंटू n फॅक्टर इक्वल टू काय आले? ही नॉर्मॅलिटी. मोलॅरिटी समजा तसंच ठेवलं आपण, ठीक आहे. काढलंच ना मोलॅरिटी आपण. नॉर्मॅलिटी नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. फॉर्म्युला काय तयार होईल आपला? नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन त्याचा अर्थ मोलॅरिटी इंटू नॉर्मॅलिटी एकच वाटत. थांब, सगळं आपण काय करूयात, व्यवस्थित लिहूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल नक्की फॉर्म्युला आपलं चुकतंय कुठं. ठीक आहे. नाही राहू दे, काय करायचं. पहा, बोला. नॉर्मॅलिटी इक्वल टू ग्रॅम इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. याच्यात काय डाऊट? नक्की? ठीक आहे. पहा, मगाशी जिथे फॉर्म्युला आला था आपला, काय आला होता? इक्वल टू मोलॅरिटी इंटू NF. काय डाऊट? नॉर्मॅलिटी इक्वल टू मोलॅरिटी इंटू NF व्हॉल्यूम. ठीक आहे. पहा, आता मी काय करतो, ह्या नॉर्मॅलिटीच्या ऐवजी हा फॉर्म्युला पुट करतो. चालेल? काय डाऊट? काय आलं? पहा, ग्रॅम इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. काय डाऊट? ग्राम इक्विव्हॅलंट तसं ठेवलं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनला तिकडे नेलं. पहा, ग्रॅम इक्विव्हॅलंट इक्वल टू मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू NF. असं घ्या, नॉर्मॅलिटी नाही, NF. आता बरोबर येईल. ओके. एनचा अर्थ नॉर्मॅलिटी, N फॅक्टर. मला वाटलं नॉर्मॅलिटी. काय डाऊट? कसं कळले? तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला? नॉर्मॅलिटीच्या ऐवजी व्हॉल्यूम फॉर्म्युला पुट केला, रिलेशन ऑलरेडी होतं, व्हॉल्यूमला शिफ्ट केलं, झालं. हां, नाही लक्षात ठेवायचं तेवढं. आता माझं नाही का झालं आता, पण पटकन डिराईव्ह करून लक्षात आलं की असं आहे. ठीक आहे. कशाचा अर्थ काय एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. कळलंय? पहिला N म्हणजे काय तुमचं? नॉर्मॅलिटी. आणि दुसरा आणि तिसरा N म्हणजे काय तुमचा? N फॅक्टर. संपला विषय. आलं लक्षात? कळलंय? नक्की? हे झाले तुमचे ग्राम इक्विव्हॅलंटचे सगळे फॉर्म्युले. ठीक आहे. या पटकन लिहून. नेक्स्ट पहा, काय आपल्याकडे? आपल्याला आता केमिकल रिॲक्शनमध्ये N फॅक्टर कसा काढायचा हे शिकायचं. ह्याच्या आधी आपण ॲसिडचा काढला, बेसचा काढला, सॉल्टचा काढला, अजून एवढेच काढले ना. आयनचा काढला, एलिमेंटचा काढला, सेपरेट काढले. पण आता केमिकल रिॲक्शन जर दिली असेल तर त्या केमिकल रिॲक्शनमध्ये N फॅक्टर कसा काढायचा हे आपल्याला आता शिकायचं आहे. ठीक आहे. आणि काल आपण पाहिलं, N फॅक्टर एलिमेंटचा असो किंवा त्याच्याच आयनचा असो, तो काय असतो? सारखा असतो. ओके. केमिकल रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस हे विचारले जाते त्यावेळेस ते कंबाईन स्टेटमध्ये असणार. कसे असणार? कंबाईन स्टेट. मग केमिकल रिॲक्शनमध्ये असं होऊ शकतं की सगळ्यांचे ऑक्सिडेशन नंबर बदलू शकतात. असं येऊ शकतं फक्त एकाचा ऑक्सिडेशन नंबर बदलेल.
असं येऊ शकतं की एकाचा ऑक्सिडेशन नंबर डबल डबल बदलेल. जेवढ्या काही केसेस पॉसिबल आहे आपल्याला प्रत्येक केसमध्ये एन फॅक्टर कसं काढायचं हे आता शिकायचं आहे. त्याच्यातली केस 1 आपण आता पाहणार आहे. ठीक आहे, जसं की पहा काय आपला पॉईंटचं नाव, एन फॅक्टर कॅल्क्युलेशन. एन फॅक्टर कॅल्क्युलेशन इन केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन. पहा कसं करणार. फॉर एक्झाम्पल एखादी केमिकल रिएक्शन आहे, सांगा आवडतीचा एलिमेंट सांगा एखादा. अल्फाबेट सांग, चला आवडीचा अल्फाबेट सांग. ठीक आहे, पी. ए पी प्लस ए एक्स बी वाय मायनस क्यू गिव्स यू ए झेड आर आणि बी वाय मायनस क्यू बी डब्ल्यू घेऊयात. ठीक आहे, आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं बी चा ऑक्सिडेशन नंबर इकडे मायनस क्यू होता. किती होता? रिएक्शन झालं तरी बी चा ऑक्सिडेशन नंबर काय? बी चा ऑक्सिडेशन नंबर काय? परंतु पी चा ऑक्सिडेशन नंबर आधी काय होता? प्लस पी. तिकडे गेला किती झालाय? प्लस आर. किती झालाय? असं जर होत असेल या केसला काय म्हणू शकतो आपण? इन केमिकल रिएक्शन, in a chemical reaction, if oxidation number of only one atom or species changes, then असं झालं तर n फॅक्टर कसं काढायचं पहा. n फॅक्टर इज इक्वल टू, याच्या रिएक्शन साठी सांगते पहा, n फॅक्टर इज इक्वल टू एक्स. ए चे किती ऍटम आहेत? ए चे किती ऍटम्स आहेत? एक्स. एक्स इंटू मॉड्युलस ऑफ चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. मॉड्युलस ऑफ चेंज इन म्हणजे कसं पहा, इक्वल टू एक्स इंटू चेंज कुठून झालाय बरं? पी वरनं, दॅट इज पी मायनस आर. मॉड्युलस घ्या, तुम्हाला काय मिळेल? एन फॅक्टर मिळेल. कोणाचा मिळाला? याचा एन फॅक्टर. सर याचा एन फॅक्टर काढायचा असेल तर काय नाही, सेम एन एफ इक्वल टू ए चे किती ऍटम्स आहेत? झेड इंटू चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. आर वरनं कुठे गेलाय? आर मायनस पी. आर मायनस पी. काय डाऊट? अहो काय डाऊट सर? तिकडे सुद्धा पी मायनस आर इकडून इकडे येतो. आर मायनस पी. सर एक्झाम्पल घेऊन सांगा. सांगतो ना. फॉर एक्झाम्पल आवडतीचा एलिमेंट बोल रे. आवडतीचा एलिमेंट डी ब्लॉक मधला माझ्या आवडतीचं घेऊ. चला. MnO4 चेंजेस टू MnO2. सगळ्याचे ऑक्सिडेशन नंबर काढायचे पटकन. यश ऑक्सिडेशन नंबर काढून घे. आदेश ऑक्सिडेशन नंबर काढायचे सगळ्याचे. जाऊ द्या मीच काढतो. बोला किती? बोला. हा -2 प्लस MnO2. थांबा, MnO2 मायनस, इथे मायनस आहे वरती. 8 मध्ये कसं काय गेला बंद? बोला किती? प्लस इथे बोला, प्लस वरती लिहू का? +4 -2. इथं काय? -2 + 7. पहा बरं त्या रिएक्शनची कंपेअर करून. ए चा +P वरनं +R, +7 वरनं +4 बदललाय. -Q वरनं -Q, -2 वरनं -2 सेम आहे. कळतंय नक्की? एन फॅक्टर कसं काढणार इथे? बोला. एन फॅक्टर इज इक्वल टू एम चे किती ऍटम्स आहेत? 1 इंटू किती? 7 - 4 किती आलं? मॉड्युलस ऑफ 3 दॅट इज 3. म्हणजे इथे एन फॅक्टर किती असणार आहे? एन फॅक्टर किती असणार आहे? काय डाऊट? इकडे एन फॅक्टर बोला. एन फॅक्टर इक्वल टू एम चे किती ऍटम्स? एन चे 1 4 मायनस किती आलं? -3 चा मॉड्युलस
कसं काढले कळलंय? नक्की का? अजून एक एक्झाम्पल घ्यायची गरज आहे का? नाही? नक्की घ्या. दुसरे एक्झाम्पल पहा. Cr2O7 2 minus gives you Cr3 plus. सर ऑक्सिजन रिॲक्शन बॅलन्स नसले तरी चालेल या केसमध्ये. रिॲक्शन बॅलन्सच पाहिजे ना असं काही नाही, डायरेक्टली तुम्ही काढू शकता. जर अशी केस असेल तर ॲटम तुम्ही बॅलन्स, इथं 4 ऑक्सिजन, इथं 2 ऑक्सिजन, बॅलन्स करायची गरज आहे. बॅलन्स केली काय नाही केली काय, जर ही केस असेल रिॲक्शनची, एन फॅक्टरची व्हॅल्यू तुमची सेम येणार, ती बदलणार नाही. याच्या केसमध्ये एन फॅक्टर बोला. ऑक्सिडेशन नंबर पहिल्यांदा काढावे लागतील सगळ्याचे, बरोबर ना? बोला. ओचा किती? ओचा किती? -2. सीआरचं किती? +3. सीआरचं किती? +3. क्रोमियमचं बोला +6. ठीक आहे. एन फॅक्टर, एन फॅक्टर इज इक्वल टू बोला नंबर ऑफ आयटम्स किती? 2 इंटू कुठून बदललाय? 6 वरनं इक्वल टू 2 इंटू 3 किती आलं? 6. एन फॅक्टर किती आलं इथे? 6. इकडे एन फॅक्टर बोला किती आयटम्स आहेत? 1 इंटू कुठून बदललाय? 3 -6. 3 - 6 इक्वल टू 3. एन फॅक्टर किती आला? कळतंय? टाईप 1 कळलाय रिॲक्शनचा, घ्या लिहून पटकन. ठीक आहे, हे झालं टाईप 1. आता आपल्याला पाहिजे आहे टाईप 2. AX-BY नावाची रिॲक्शन आहे. ओके, त्याच्यापासून काय बनलाय? असं थोडी कंपल्सरी की एकच ॲटम बन, असं होऊ शकतं ना, मल्टिपल कंपाऊंड बनू शकतं. आपण म्हणत की मल्टिपल कंपाऊंड बनला आणि त्या मल्टिपल कंपाऊंडमध्ये एचा नंबर ऑफ ॲटम्स बदलले. एखादा अल्फाबेट सांगा आवडतेचं, चला बोल रे. एचे एम ॲटम बनले आणि बीचे समजा झेड ॲटम बनले. किती बनले? झेड ॲटम. एचा ऑक्सिडेशन नंबर आर आणि +Q, आर आणि -Q. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर जरी बदलला असला पीच्या कम्पेअर तरी इथे एकदा बदललाय, पण पुढे काय तोच कंटिन्यू झालाय. सर तो पण बदलू शकतो ना? बदलू शकतो. ती केस नंबर 3 आहे, ती येणार आहे पुढे. ठीक आहे, आलंय. पण इथं केस काय आपली? पी वरनं कुठे गेलेत? आर आणि आर वर. आर वर कुठे गेलेत? पी वरनं आर वर. असं झालं तर काय करायचं? काही नाही, सारखं जसं मगाशी काढलं तसंच. ह्याच्यासाठी एन फॅक्टर कसा असतो पहा. एन फॅक्टर इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए इंटू पी मायनस आरचा मॉड्युलस. कळतंय? इथं सुद्धा सेम, तिथं सुद्धा सेम येणार. फॉर एक्झाम्पल देऊन सांगा बरं सर. एक्झाम्पल दिल्यावर कळतं पटकन. MnO4- आत्ताच घेतो, लवकर कळ. MnO4- गिव्स यू Mn2+ MnO2. MnO करा बरं, सगळ्याचे ऑक्सिडेशन नंबर काढा. याचं किती येईल? याचं किती येईल? -2. एमचा बोला, Mnचा +7. इथे 2+, इथे -2 +2. पहा बरं, P R R R R आहे का सारखा? आणि बीचा -Q -2 इथं नाही आलेला. ठीक आहे, काय गरज नाही आला, इग्नोर करा. ठीक आहे, याच्यासाठी बोला एन फॅक्टर काय येणार? नंबर ऑफ ॲटम्स किती Mn चे? 1 × 7 - किती? 5. 4. कोण रे 4? कोणतं मॅथ शिकवलं तुला? NF इक्वल टू एन फॅक्टर किती आला? 5. बोल. हा वेगळा कंपाऊंड आहे, हा वेगळा कंपाऊंड आहे. हा फक्त मॅग्नीजचा आयन आहे, हा मॅग्नीज ऑक्साईड नाही. फक्त आर एकदाच घ्यायचा. फॉर्म्युला असा आहे. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? P - R. P - 2R असं जर आपण केलं असतं. फॉर्म्युला काय? P - R. ठीक आहे, एकदाच घ्यायचा, दोनदा नाही घ्यायचं. ठीक आहे, आले. घ्या सेकंड एक्झाम्पल लिहून घ्या. आता ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची. आपण ऑक्सिडेशन नंबर किंवा आयन इलेक्ट्रॉन मेथडने गेलो तर खूप वेळ लागेल. अराउंड आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागतात एक रिएक्शन बॅलन्स करायला. तीच आता आपण बॅलन्स करूया. ठीक आहे, पहा
ह्याच्यासाठी समजा मला एन फॅक्टर काढायचा आहे. पहिल्यांदा मला ऑक्सिडेशन नंबर काढायचा. बोला, ओचा ऑक्सिडेशन नंबर mn चा, Fe चा, याचा, याचा, इथे 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 किती? ठीक आहे, सोडून द्या, राहू द्या. समजा मला mn कुठून कुठे चेंज झालाय, +6 टू कुठे चेंज झालाय तो. याच्यासाठी जर मला एन फॅक्टर काढायचं, कसं काढणार? एन फॅक्टर इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स दॅट इज 6 -2. किती आलं? एन फॅक्टरची व्हॅल्यू किती आली? 4. एन फॅक्टरची व्हॅल्यू किती आली? काय डाऊट? नक्की चेक करा, तिथं +6च आहे ना. नक्की MnO2 दिला, O4 मायनस. ठीक आहे सर, झालं, काय हरकत नाही. किती आलाय? 4. किती आलाय एन फॅक्टर? इन द सेम वे मला जर Fe साठी एन फॅक्टर काढायचा आहे, या किती येईल सांगा? एन फॅक्टर इक्वल टू 1 × 3 2 - 3 2 मायनस म्हणजे किती आला? मॉड्युलस ऑफ 1 दॅट इज एन फॅक्टर इक्वल टू 1. काय डाऊट? आता पहा मी काय करतोय, नीट पाहायचं. कसं पाहायचं? नीट पाहायचं. एन फॅक्टर ऑफ MnO4 2- अपॉन एन फॅक्टर ऑफ Fe2+ इज इक्वल टू Mn चा एन फॅक्टर किती? 4 अपॉन Fe चा एन फॅक्टर किती? 1 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ Fe2+ अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ MnO4 2-. म्हणजेच Fe चे किती मोल्स झाले बरं? 4. Fe चे किती झाले? 4. MnO4 2- चे किती झाले? 1. Fe इकडे 4, इकडे किती? 4. हायड्रोजन बोला, तिकडे किती? 2, इकडे किती? ऑक्सिजन करा पहिल्यांदा. ऑक्सिजन किती इकडे? 4, तिकडे किती? 1 दॅट इज 4. 4 2 जा 8 झाले का बॅलन्स? किती वेळ लागला? हीच आली का तुमची बॅलन्स केलेली? माझी सुद्धा 30 आहे. 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह झालं. तुम्हाला एक्सप्लेन करायला वेळ गेला ना, 1 मिनिटाच्या आत हे सॉल्व्ह होणार. कसं काय झालं? लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स. कोणता लॉ? लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स काय सांगतो आपल्याला? काढा. लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स झालंय तुमचा काल. लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स बोला, जेवढे ग्रॅम इक्विव्हॅलंट एखादी रिॲक्शन होत असताना जेवढे याचे ग्राम इक्विव्हॅलंट वापराल तेवढेच याचे ग्राम इक्विव्हॅलंट वापरले जातात. तेवढेच याचे, तेवढेच याचे, तेवढेच याचे. कळतंय? सगळ्याचे ग्राम इक्विव्हॅलंट जेवढे रिॲक्टंटचे तुम्ही वापराल तेवढेच ग्राम इक्विव्हॅलंट काय असतो? तुमचा प्रोडक्ट तयार होतो. तेवढाच काय होतो? ग्राम इक्विव्हॅलंट तुमचा प्रोडक्ट तयार होतो. म्हणजेच याच्यावरनं काय कळलं आपल्याला? पहा, काय म्हणू शकतो? आपल्या पॉईंटचं नाव काय म्हणू शकतो? पहा, एन फॅक्टर रेसिप्रोकल is equal to number of moles. इम्पॉर्टंट लाईन लिहून घ्यायची. रिॲक्शन बॅलन्स करायला तुम्हाला खूप मदत होईल. एन फॅक्टर रेसिप्रोकल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. आता हे कुठून डिराईव्ह केलं? पहा, ग्राम इक्विव्हॅलन्स फॉर्म्युला बोला. ग्राम इक्विव्हॅलन्स इज इक्वल टू बोला नाही, नंबर ऑफ मोल्स इंटू एन फॅक्टर. एनी डाऊट? समजा हा आता ग्राम इक्विव्हॅलन्स हे कशाचे आहेत? मी म्हणतो हा MnO2- चा आहे, MnO4 2- चे आहेत हे ग्राम इक्विव्हॅलन्स. आणि शेजारी मी काढतो पहा, ग्राम इक्विव्हॅलन्स कोणाचा? Fe2+ चा इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय येणार? नंबर ऑफ मोल्स इंटू एन फॅक्टर. बरोबर? इथे एन फॅक्टर कोणाचा? MnO4 2-. इथे एन फॅक्टर कोणाचा? Fe2.
आता आपण मगाशी काय म्हणलो, लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स. जर एकाच रिएक्शन मध्ये असेल तर दोघांचे ग्राम इक्विव्हॅलन्स काय असणार? दोघांची ग्राम इक्विव्हॅलन्स काय असणार? दोघांची LHS सेम, म्हणजे दोघांची दॅट इज नंबर ऑफ मोल्स. शॉर्टकट मध्ये लिहितो पहा, मोल्स ऑफ MnO4 2 मायनस इंटू n फॅक्टर इज इक्वल टू मोल्स ऑफ Fe2 प्लस इंटू n फॅक्टर. काय डाऊट? काय डाऊट? ठीक आहे, काय डाऊट? नक्की नाही? एक मिनिट स्टॉप. इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, पा इथपर्यंत काय डाऊट? आता समजा याचे मोल्स मी इकडे आणले, इथे मल्टिप्लाय इकडे आला तर दॅट इज डिवायडेड बाय मोल्स ऑफ Fe2 प्लस, आणि याचा n फॅक्टर तिकडे जाऊन काय होईल? डिवायडेड बाय n फॅक्टर. इथं पहा, इथं कोणाचा होता? n फॅक्टर ऑफ Fe2 प्लस अपॉन n फॅक्टर ऑफ. आलं का? वरती तेच केलंय ना? समजलंय? बॅलन्स करायला मग तुम्ही मेथड वापर का एवढी मोठी? ह्याच्यासाठी n फॅक्टर शिकवलं. कळलंय? काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की व्यवस्थित काय करायचं? सिस्टमॅटिक रिॲक्शन, हे n फॅक्टर आणि ही सगळी थेअरी काय करायची? व्यवस्थित लिहून घ्यायची. या पटकन. ठीक आहे, पुढच्या 2 रिॲक्शन देतोय. दोन्ही रिॲक्शन काय करायचं? तुम्हाला बॅलन्स करायचं. MnO4 मायनस प्लस NO2 मायनस प्लस H प्लस गिव्स यू Mn2 प्लस, बोलू नका, Mn2 प्लस प्लस NO3 मायनस प्लस H2. ही झाली फर्स्ट रिॲक्शन. ही तुम्हाला काय करायची आहे? बॅलन्स करायची, आत्ता सांगितलं मेथडने. आणि सेकंड रिॲक्शन पहा, Cr2O7 2 मायनस प्लस SO3 2 मायनस प्लस H प्लस gives you Cr3 प्लस SO4 2 मायनस प्लस H2. जमेल का? दोन्ही रिॲक्शन बॅलन्स करायच्यात. लगेच होईल 2 मिनिटात. सांगा पटकन आन्सर काय येईल बरं? MnO4 मायनस, हा n फॅक्टर काढा, बॅलन्स करा. n फॅक्टर काढून काय करायची? नुसती बॅलन्स करायची लगेच. पहा, बोला, ह्याच्यासाठी n फॅक्टर काढायचा आहे. ऑक्सिडेशन नंबर बोला. ह्याचं किती? इथे +7, इथे -2, इथे +2, इथे +2, इथे -2. कुठे? कोणाला? n ला? H प्लस. हा ठीक आहे, H प्लस राहू द्या. n चा बोला. +4. ठीक आहे, म्हणजे पहा आता Mn कुठून कुठे जातोय? +7 टू इथे किती? +4. ठीक आहे, पहा इथे n फॅक्टर किती येईल? Mn चा n फॅक्टर MnO4 च्या केसमध्ये इथे किती आहे? नक्की का? सॉल्व करून पाहूयात. गरज नाही. नक्की का? x प्लस -4 इक्वल टू -1, x इक्वल टू 3. हा ठीक आहे, बरोबर आहे. इथे किती? +5. ठीक आहे, मग पहा आता n फॅक्टर काय येईल? नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? 1. चेंज किती? 7 मायनस 2 किती आलं? 5. म्हणजे NF ची व्हॅल्यू किती आली? इथे किती आली? 5. आणि इथे बोला NF इक्वल टू 1 इंटू 3 - 5 म्हणजे किती? 2. NF किती आली तुमची? 2. म्हणजे MnO4 चे किती ॲटम्स असणार? MnO4 चे किती ॲटम्स असणार? 2 असणार. आणि NO2 चे किती असणार? 5 असणार. किती असणार?
5. म्हणजे इथे लिहितो मग पहा 2 Mn2, तिकडे सुद्धा Mn2 घेऊया. ठीक आहे. N किती 5, इकडे सुद्धा घेऊयात 5. झाले Mn आणि N बॅलन्स झाले. ऑक्सिजन पहा 4 2 जा 8 आणि 5 2 जा 10. 10 आणि 8 18, म्हणजे इकडे किती H2O 18 H2O. हायड्रोजन किती झाले सांगा. 18 2 जा 36, इथे किती 36. संपलं. चालेल. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट. खालचे तुम्ही सॉल्व्ह कराल का. खालची रिॲक्शन तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करणार आहात. अजून आपले 3 टाईप राहिलेत. टाईप 3, टाईप 4, टाईप 5. आता टाईप 2 झालेत. ओके 2 झाले. हा फक्त लॉ होता. ठीक आहे. उरलेलं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. चालतं. ठीक आहे. तर पहा सेकंड एक्झाम्पल आपल्याकडे आहे. बरोबर. CR ऑक्सिडेशन नंबर काढायचा. ऑक्सिजनचं किती येईल. ऑक्सिजनचं किती येईल -2. क्रोमियमचा बोला +6. सल्फरचा बोला +4. ऑक्सिजनचा -2. हायड्रोजनचा +1 +3 -2 +6. बरोबर. ठीक आहे. एन फॅक्टर जर काढायचा असेल तर एन फॅक्टर साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. एन फॅक्टर इथे पहा CrO7च्या केसमध्ये क्रोमियमचा 1 फॅक्टर. एन फॅक्टर काय येईल त्या ठिकाणी बोला 2 मॉड्युलस ऑफ 6 - 3. 6 - 6/3. 6 - 3 सॉरी बटे नाही. ठीक आहे. दॅट इज डिव्हिजन मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज 6. किती आले 6 आले. दिस मीन्स SO2 चे किती ॲटम्स असणार 6 ॲटम्स असणार. किती असणार 6 ना. एन फैक्टर उसके हिसाब से जाते हैं, जान दे वो. इधर लो NF इक्वल टू 1 × 4 - 6 किती झाले -2 दैट इज 2. ओके करेक्ट. ठीक है. अभी हमने सुबह ही देखा था थोड़ी देर पहले. क्या करते हम एन फैक्टर का रेसिप्रोकल लेते, दैट इज नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. रेसिप्रोकल एन फैक्टर का क्या है अपना 6/2. इसका रेसिप्रोकल क्या होगा 2/6. दैट इज 2 6. नहीं करेंगे ना, बाद में कट करेंगे. कट करेंगे बाद में कट करेंगे. वो करेगा तो भी चलेगा, अभी क्या तो भी चलेगा, बाद में क्या तो भी चलेगा. कुछ अडचण नहीं. ठीक है आगे चल. ठीक आहे. ऑक्सिजनचे बोला किती ॲटम झाले आता. क्रोमियमचे किती झाले इकडे 4, इकडे किती आहेत एकच दॅट इज 4. सल्फरचे 6, तिकडे 6. ओके डन. ऑक्सिजन 7 2 जा 14 + 6 3 जा 18. 14 + 18 32. राईट. ऑक्सिजन किती आहेत लेफ्टला 32. राईटला ऑक्सिजन पहा 6 4 जा 24 + 1 25 दॅट इज 24. किती लागतील अजून 6 7 8 आले का चेक करा. 6 4 जा 24 + 8 32. ऑक्सिजन बॅलन्स झाले. नेक्स्ट हायड्रोजन किती येते 8 2 जा 16 दॅट इज 16. कळले. ही झाली बॅलन्स रिॲक्शन. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं क्रोमियमचे किती आहेत 2, SO3 चे किती आहेत 6, H किती आहेत 16, 4 6 8. सगळ्याला 2 ने डिवाइड होईल. सगळ्यांना 2 ने डिवाइड केलं तर फायनल आन्सर आपलं काय तयार होईल पहा. दॅट इज Cr2O7 2- प्लस 3SO2 SO3 2- प्लस 8H प्लस gives you 2Cr3 प्लस 3SO4 2- प्लस 4H2. एनी डाऊट. इथे जरी तुम्ही रेड्यूस केला असतं मगाशी यांच्या इथे तरी चाललं असतं किंवा फायनल रेड्यूस करा. दिस इज युअर फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. आपण जे ह्याच्या आधी 2 मेथड करत होतो ईशाताई ती करायची गरज नाही. ऑक्सिडेशन मेथड वगैरे डायरेक्टली एन फॅक्टर काढा, एन फॅक्टरचा रेसिप्रोकल घ्या आणि ते लिहून टाका. कळतंय आलंय लक्षात. सेकंड एक्झाम्पल लिहून घ्यायचे पटकन.
आता पहा, आपण सकाळपासून 2 केसेस पाहिल्या. किती केसेस पाहिल्या? 2. लेक्चर सुरू झाल्यापासून आपण 2 केसेस पाहिल्या. पहिल्या केसमध्ये आपण पाहिलं AXBY जो होता त्याच्यामध्ये AXचं समजा प्लस P मायनस Q कशामध्ये कन्वर्ट होता? Z आणि X असं घेऊयात. Aचा ऑक्सिडेशन नंबर बदलत होता, Bचा मात्र सेम राहत होता. बरोबर? फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये आपण पाहिलं AXBY, ठीक आहे, Aचा ऑक्सिडेशन प्लस P, Bचा ऑक्सिडेशन नंबर मायनस Q. त्याचं कन्वर्जन होत होतं AXBY प्लस AWBZ AMBN. इथं Bचा ऑक्सिडेशन नंबर सेम राहत होता, परंतु Aचा बदलत होता मायनस प्लस R आणि हा सुद्धा बदलत होता प्लस R. दोघांचं कन्वर्जन जे होत होतं प्रोडक्टमध्ये, दोघांचा ऑक्सिडेशन नंबर सेम होते. दोघं वेगवेगळे आहेत, दोन्ही वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, परंतु त्यांच्यामध्ये जो Aचा ऑक्सिडेशन नंबर आहे तो दोन्ही केसमध्ये काय प्लस R आहे, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर सारखा आहे. या 2 केस आपण पाहिले. थर्ड केस आता आपल्याला पाहिजे, इथे लिहितोय पहा थर्ड केस. थर्ड केसमध्ये आपण काय पाहणार तर पहा AXBY, ओके, Aचा ऑक्सिडेशन म्हणूयात प्लस P, Bचा म्हणूयात मायनस Q. हा चेंज होतोय, कशामध्ये चेंज होतोय? AWBZ, ह्याचं कन्वर्जन होतंय प्लस R मायनस, म्हणजे बदलतोय आणि बदलत पण नाहीये, म्हणजे बदलू पण शकतो किंवा नाही पण. म्हणजेच काय? सेकंड केस पहा, 2 प्रोडक्ट येतील, तर तिथं जसे 2 प्रोडक्ट आले तसे इथं सुद्धा 2 प्रोडक्ट येतील. AMBN प्लस P मायनस Q. काय झाले? काही ठिकाणी जर व्यवस्थित पाहिलं तर Aचा ऑक्सिडेशन नंबर इथे चेंज झालाय. पहा, प्लस P होता, झालाय प्लस R. ऑक्सिडेशन नंबर चेंजेस, ऑक्सिडेशन नंबर काय झालाय? चेंज झालाय. परंतु काही ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर Aचा ऑक्सिडेशन नंबर इथे जर व्यवस्थित पाहिलं, इथे सुद्धा प्लस P, इकडे सुद्धा प्लस P. ऑक्सिडेशन नंबर डू नॉट चेंज, ऑक्सिडेशन नंबर डू नॉट चेंज. बदलतोय आणि काही ठिकाणी बदलत पण नाही. जर अशी तुमची केमिकल रिॲक्शन असेल तर अशा केसमध्ये जर तुम्हाला N फॅक्टर काढायचा आहे, काय काढायचं तुम्हाला? N फॅक्टर जर तुम्हाला काढायचा आहे तर तो N फॅक्टर कसा काढायचा? तर त्यासाठी फॉर्म्युला आहे काय? मॉड्युलस ऑफ नंबर ऑफ ॲटम्स undergoing change in oxidation number into change in oxidation number. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर जेवढा चेंज झाला असेल तो डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ॲटम. सोपं आहे खूप, लय अवघड नाही. फॉर्म्युला दिसायला सोपा मोठा दिसतोय, अवघड दिसतोय, पण असं अजिबात नाही. गैरसमज. हा, काय डाऊट याच्यात? काय डाऊट? नक्की सॉल्व्ह करून दाखवणं. एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला की लक्षात येईल. जरा टाईप 3 इथपर्यंत काय डाऊट आहे का? परत सांगायचे, वाचून घ्या परत एकदा. पहा बरं काय झालंय. Aचा ऑक्सिडेशन नंबर काही केसमध्ये बदललाय आणि काही केसमध्ये बदललेला नाहीये. आता इथून मागे तुम्ही जर पाहिलं, पहिल्या 2 केसेसमध्ये आपण रिॲक्शन बॅलन्स करत नव्हतो, डायरेक्टली आपण काढतो, पण इथे मात्र रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करावी लागते. ओके, एक तुमचा IMP पॉइंट आहे, तेवढा फक्त लिहून घ्यायचा. काय? हिअर balanced chemical reaction is necessary. बॅलन्स केमिकल रिॲक्शन तुमची असणं गरजेचं आहे. रिॲक्शन तुमची बॅलन्स कंपल्सरी पाहिजे, ती बॅलन्स नाही असं चालणार नाही. फॉर एक्झाम्पल पहा रिॲक्शनचं KMNO4 प्लस HCl. पहा KMNO4 plus HCl, it gives you
KCl प्लस MnCl2 प्लस Cl2 प्लस H2 हे झाले प्रोडक्ट. हे काय झाले याचे प्रोडक्ट. रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का चेक करा. जर बॅलन्स नसेल तर बॅलन्स करावी लागेल. MnCl2 हा, ठीक आहे. MnCl बॅलन्स्ड आहे. मग आपल्याला कोणाचाही एन फॅक्टर या रिॲक्शन मध्ये काढता येणार नाही. एन फॅक्टर काढायचं रिॲक्शन बॅलन्स करायला. ओके, जर तुम्ही ही बॅलन्स्ड केली डायरेक्टली बॅलन्स इक्वेशन देते पहा. तुम्हाला इथे KMnO4 घ्यायला लागतील 2, HCl KMnO4 2 घेतले, इथे K2 घेतले, हे सुद्धा 2 घेतले. HCl जर 16 घेतले, डायरेक्टली 16, ठीक आहे. 16 घ्यायचे आहेत, 16च आहेत. रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. 16 म्हणजे इथे किती लागतील, 8 लागतील, बरोबर, ठीक आहे. काय डाऊट. Mn किती झाले, 2 2. आता पहा बरं रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का. आता पहा रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का, आहे का. किती कमी आहेत, 10 कमी आहेत. आले का 10 चेक करा. आले 10, आलेत का 10 नक्की, ठीक आहे. आता पहा मग ऑक्सिडेशन नंबर प्रत्येकाचे तुम्हाला काढायला लागतील. बोला ऑक्सिजनचं किती, वरती लिहितो. ऑक्सिजनचं किती, -2. Mnचं किती, Mnचं बोला पटकन. प्रत्येकाचे ऑक्सिडेशन नंबर काढून घ्यायचे. सगळ्याचे ऑक्सिडेशन नंबर काढायचे आहेत, ठीक आहे. पहा सगळ्याचे ऑक्सिडेशन नंबर आपण काढलेले आहेत. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं वरती लक्ष द्या. Mn किती होता बरं इथे, +7. कशामध्ये गेलाय, +2. Mn चे अजून दिसतात का त्या रिॲक्शन नुसार. पहा एचं कन्व्हर्जन AW आणि AM मध्ये झालं. Mnचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, KMnO4चं कन्व्हर्जन MnCl. अजून कोणता आहे का Mn वाला, एकच आहे ना. प्रोडक्ट किती झालाय, एक रिॲक्टंट एक प्रोडक्ट, म्हणजे केस नंबर 1. केस 1 मध्ये कसं काढतो आपण एन फॅक्टर. बोला एन फॅक्टर इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स इंटू मॉड्युलस ऑफ 7 - 2. किती आलं हे, किती आलं हे, एन फॅक्टर कळालाय. हा ओके. Mnचे 2 ॲटम आहेत, सॉरी 2, ठीक आहे. इंटू 2 किती आलं, 10. एनी डाऊट, कसं आले कळले, ठीक आहे. आता नेक्स्ट पहा, हे कळलंय, हे तर केस 1 तुम्हाला सोडवता येईल. आता पहा क्लोरीन जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, क्लोरीन -1 होता, -1 राहिलाय. दॅट इज ऑक्सिडेशन नंबर डू नॉट चेंज. परंतु कुठे परंतु, इथे पहा बरं. केस Cl किती होता, -1, किती वर गेलाय, दॅट इज ऑक्सिडेशन नंबर चेंजेस. झालाय का चेंज, अहो झालाय का चेंज, नक्की का चेंज झालाय, ठीक आहे. आता जर चेंज झालाय तर त्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागेल. केस नंबर 3. ओके, काय फॉर्म्युला आपल्याकडे, NF इक्वल टू एन फॅक्टर इक्वल टू, बोला मॉड्युलस ऑफ टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत बरं Cl चे, 16. किती आहेत, 16. किती आहेत टोटल ॲटम्स, 16. लिहून घेतले खाली. नंबर ऑफ ॲटम्स अंडरगोईंग चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. पहा 16 ॲटम्स टोटल होते. 16 पैकी 2 ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर बदललाय का, -1चा -1 म्हणजे टोटल पहा 2 2 जा 4 आणि हे 2 6. 16 मधले 6 असे आहेत की ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर बदलला, मात्र बदललाय कोणाचा, 5 2 जा 10 म्हणजे 10 ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर बदललाय. चेंज मध्ये किती गेले टोटल, 10. चेंज मध्ये किती गेले टोटल, 10 इंटू, बोला चेंज किती झालाय, -1 वरनं 0 म्हणजे एकाचा बदल. 10 इंटू 1 दॅट इज एन फॅक्टर इक्वल टू 10/16 दॅट इज इक्वल टू 5/8. 5/8. एनी डाऊट. एन फॅक्टर किती आला सर, इथून मग एन फॅक्टर 1 2 3 4 असं काही येत होतं. 1 2 3 4 असं काहीतरी
येत होतं, ठेवतो तसं पहिल्या बेंचवर ठेव. सोड सर, नाही पडत. एक एक घ्या, पास करा. इथून मागे n फॅक्टर सर 1 2 3 4 असं काहीतरी येत होतं. आता तो 1 पेक्षा कमी आलाय. 8/5 केल्यावर काय येणार, तो 1 पेक्षा कमी येणार. कळतंय? नक्की कळतंय. फ्रॅक्शन मध्ये पण येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हा जो HCl आहे, HCl साठीचा n फॅक्टर किती आलाय? 5/8. आता खालचं तुम्ही जर मागचं जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं ऍसिडचं, ऍसिड साठी n फॅक्टर काय होता? नंबर ऑफ H+ ॲटम रिलीज. तिथे HCl चा n फॅक्टर किती आलता? 1 आलता. इथे काय आलाय? 5/8. जशी रिॲक्शन चेंज होईल, रिॲक्शन नुसार तुमचा n फॅक्टर पण बदलू शकतो. काय डाऊट? कळतंय? एक्झाम्पल कळलंय? नक्की. अजून एक एक्झाम्पल दाखवू का तुम्हाला सोपं? एक सोपं एक्झाम्पल पटकन आपण घेऊन टाकूयात. हे लिहिलंय का तुम्ही? नाही लिहिलेलं? ठीक आहे, काही हरकत नाही. इथे किती आला n फॅक्टर HCl चा? पहा, n फॅक्टर फॉर HCl किती आला? 5/8. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल पहा. K2Cr2O7 प्लस HCl. डायरेक्टली बॅलन्स इक्वेशन लिहू का? लिहूयात. KCl प्लस CrCl2 प्लस HCl gives you KCl प्लस CrCl2 प्लस Cl2 प्लस H2. सर रिॲक्शन लक्षात कशी ठेवायची? रिॲक्शन लक्षात कशी ठेवायची? ठेवायची गरज नाही. लक्षात ठेवायचं, ज्याप्रमाणे आपण ज्यावेळेस कंबशन करतो त्यावेळेस कंबशन मध्ये कंपल्सरी रिॲक्शन कोणासोबत असते? ऑक्सिजन सोबत. प्रोडक्ट मध्ये CO2 आणि इन द सेम वे ज्यावेळेस KMnO4 असेल किंवा K2Cr2O7 असेल, त्यांचे ज्यावेळेस तुम्ही HCl सोबत रिॲक्ट करता, कंपल्सरी प्रोडक्ट काय असतात? मेटल क्लोराईड. कोण असतात? मेटल क्लोराईड, क्लोरीन गॅस प्लस वॉटर. मेटल क्लोराईड प्लस क्लोरीन गॅस प्लस वॉटर प्लस वॉटर. पटपट म्हणल्यामुळे चेंज झालं. ठीक आहे, पहा. मेटल क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड. दुसरा मेटल कोण आहे? मॅग्नीज क्लोराईड. क्लोरीन गॅस, वॉटर. खाली तुम्ही पहा मेटल कोण कोण आहे आपल्याकडे? K आणि Cr. KCl, CrCl2, Cl2 आणि H2. कळले? आले? सगळ्याचे ऑक्सिडेशन नंबर जर आपण काढले तर पहा काय येतील ऑक्सिडेशन नंबर? बोला. -2. थांबा, बोला. ऑक्सिजनचा किती? -2. पोटॅशियमचा किती? +1. क्रोमियमचं सांगा बरं पटकन. काढू मी? काढा तुम्ही. ठीक आहे, पहा किती येईल तो? +2 -14 +6 येतो का? चेक करा. +7 येतोय. +1 +7 -2. बरोबर. इथे बोला +1 -1 +1 -1 -1 +2. चेक करा. 0 -2 +1. पहा बरं, सगळे चेक करा व्यवस्थित. मी म्हणलं होतं +6, तुम्हीच म्हणता +6. ओके, आलं? सगळ्याचे आले? नक्की. आता ही केस 1 इथं जमेल ना तुम्हाला? क्रोमियमच्या केसमध्ये ती केस 1. ठीक आहे, बॅलन्स करायला लागेल. K2Cr2O7. ठीक आहे, याला तुम्ही जर केलं बॅलन्स करायला लागेल ना. इथे आपल्याला लागतील 14 HCl. ठीक आहे, 14 HCl जर तुम्ही वापरले त्या ठिकाणी तर पहा, करा बरं तिकडे बॅलन्स करा पटकन. हायड्रोजन किती झाले? 14 झाले. म्हणजे इथे किती? 7 H2O. 7 × 2 = 14. ठीक आहे, बोला. क्लोरीन किती झाले? ऑक्सिजन 7 झालेले आहेत. क्लोरीन किती आहे तिथे? 14. इथे किती झाले? 2. हे किती झाले? 4 5 7 आहेत ना. आता पहा बरं, जास्त होतात ना. थांबा, जास्त होतात. KCl डबल घेऊयात आपण. ठीक आहे,
गरज नाही. हा ठीक आहे. KCL डबल घ्या आणि हे 3 घ्या. आता चेक करा बरं. CrCl3 थांबा CrCl3 2 3. आता चेक करा बरं. झाले 14 झाले. ठीक आहे. ह्याच्यासाठी समजा आता KClचा एन फॅक्टर आपल्याला इथे काढायचा आहे. कशाचा काढायचा आहे? HClचा. सॉरी, HClचा एन फॅक्टर काय येईल पहा. एन फॅक्टर इज इक्वल टू, बोला, समेशन ऑफ किती होते? 14 क्लोरीन. चेंज कितीचा झालाय? 6चा. 14तून 6 गेले, किती झाले? 8 इंटू चेंज कुठून झालाय? -1 to 0 इंटू 1 डिवायडेड बाय 14 दॅट इज इक्वल टू 8/14 विच इज इक्वल टू 4/7. एन फॅक्टर कोणाचा आहे हा? HCl. कोणाचा आहे हा? HCl. एनी डाऊट? कसं काढलंय? कळलंय? एन फॅक्टर बदललाय परत. ठीक आहे, करू. ठीक आहे. आता पहा, थोडंसं लाईट गेली त्यामुळं दिसायला यायला थोडासा प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, थोडीच लाईट गेली आहे, लय नाही गेलेली. ठीक आहे, तरी पण पहा. टाईप 3 झाला. आतापर्यंत आपण पाहत होतो, तिन्ही टाईपमध्ये आपण पाहिलं, एकाचा ऑक्सिडेशन नंबर बदलत होता आणि दुसऱ्याचा बदलत. पण असं येऊ शकतं की दोघांचा ऑक्सिडेशन नंबर बदलेल. असं येऊ शकतं ना की दोघांचा सुद्धा ऑक्सिडेशन नंबर काय होतोय? बदलतोय. मग आता ती केस पाहूयात. फॉर एक्झाम्पल पहा, AXBY नावाचा ॲटम आहे. ए ची ऑक्सिडेशन तिथं +Q आहे, सॉरी +P आहे, -Q आहे बी ची. कन्वर्ट झालाय AZBW मध्ये. एची ऑक्सिडेशन स्टेट झाली +R आणि क्यूची झाली आहे -S. काय झाली आहे? म्हणजे बदललेली आहे. म्हणजे तिकडे +2 होती, इकडे -1 झाली, किंवा मग +2 होती +1 झाली, वगैरे वगैरे. आता 2 केस होऊ शकतात. एकतर 2 केस, एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं, किंवा दोघांचं ऑक्सिडेशन किंवा दोघांचं. असं होऊ शकतं ना की दोघांचं ऑक्सिडेशन होईल किंवा दोघांचं रिडक्शन होईल. 3 केस होतील ऍक्च्युली. किंवा एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं रिडक्शन, दोघांचं ऑक्सिडेशन, दोघांचं रिडक्शन, किंवा दोघांचं, एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं रिडक्शन, असं सुद्धा होऊ शकतं. मग जर असं झालं तर पहा, इफ both the species undergoes either oxidation, एकतर दोघांचं सुद्धा ऑक्सिडेशन होईल, or both of them undergoes रिडक्शन, दोघांचं ऑक्सिडेशन होईल किंवा दोघांचं काय होईल? रिडक्शन. जे व्हायचं ते दोघांचं होईल, एकटं कोणाचं होणार नाही. देन एन फॅक्टर इज इक्वल टू, एन फॅक्टर कसं काढायचा पहा. काय हे? मॉड्युलस. याची गरज आपल्याला आता नाही. समेशन म्हणजे समकार. समेशन ऑफ एन फॅक्टर ऑफ ऑल स्पेसिस. समेशन ऑफ एन फॅक्टर ऑफ ऑल स्पेसिस. सगळे जेवढे काय कंपोनंट आहेत, जेवढे काय स्पेसिस आहेत, सगळ्यांचं काय करायचं तुम्हाला? समेशन करायचे. फॉर एक्झाम्पल इथे कशी करणार तुम्ही तर पहा, इक्वल टू समेशन ऑफ ए चे किती ॲटम्स आहेत? बोला. X इंटू चेंज इन ऑक्सिडेशन नंबर, बोला P-R प्लस बी चे किती आहेत? Y इंटू -Q -S. काय डाऊट? अहो काय डाऊट? कसं आले? कळलंय का? कळलंय सर? एक्झाम्पल द्या. देतो की. कशासाठी? त्यासाठीच ठेवलंय मला. ठीक आहे, एकच मिनिट थांबा. FeC2O4. थांबा थोडा वेळ, काही लई गरम नाही होते लगेच. F2
FeC2O4 3 प्लस प्लस CO2 2 मायनस CO2 2 मायनस CO2. ओके, या प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर काढा. Fe बोला किती? -2 -2 Fe किती इथं? +3. मला माहिती तुम्ही कुठं अडकलाय. बोला 2 2 4 +4 किती आलं? +4. सर इथं कार्बनची किती घ्यायची आणि Feची किती? याच्या आधी आपण एक रिॲक्शन ऑक्सिडेशन नंबर ज्यावेळेस आपण काढलं ना, ज्यावेळेस आपण काय केलं, ऑक्सिडेशन नंबर काढलं, त्यावेळेस आपण काहीतरी एक्सेप्शन्स पाहिले होते. त्या एक्सेप्शनमध्ये तुम्हाला हा दिसेल आणि त्याच्यामध्ये ह्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. आता कार्बनची काढायला जमेल का? किती येईल सांगा बरं. कार्बनची किती येईल? +2. हे किती झाले? -8. इथे किती झाले? +2. किती उरले? +6 म्हणजे +3. पहा आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, Fe+2चं काय झालं? Fe3+. ऑक्सिडेशन नंबर वाढलाय म्हणजे काय झालंय? ऑक्सिडेशन. काय झालंय? ऑक्सिडेशन. नेक्स्ट पहा, Cचा +3 वरनं +4 झालाय. ऑक्सिडेशन नंबर वाढलाय म्हणजे काय झालंय? दोघांचं ऑक्सिडेशन किंवा दोघांचं रिडक्शन झालंय का? दोघांचं ऑक्सिडेशन म्हणजे केस नंबर 4. केस नंबर कोणती आहे ही? 4th केस पाहतो ना आपण. 4थ्या केसमध्ये काय झालं? दोघांचं ऑक्सिडेशन किंवा दोघांचं रिडक्शन. सर एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं रिडक्शन पुढची केस आहे. थांबा जरा वेळ. ठीक आहे, ती पण सांगणार आहे. ठीक आहे, पहा इथे काय येईल? n फॅक्टर इक्वल टू, बोला, समेशन ऑफ Feचे किती ॲटम्स आहेत? 1 into, बोला, +2 2 2 -3 2 -3 प्लस Cचे किती? 2, बोला, 3 -4 3 -4 म्हणजे किती येईल पहा? समेशन 1 प्लस ऑक्सिजन पहा की -2चा -2च राहिलाय, बदलच न झालेला, मग त्याचा काय संबंध. ठीक आहे, प्लस बोला 3 -4 1 into 2 म्हणजे किती आली ती? म्हणजे n फॅक्टर किती आला या ठिकाणी? n फॅक्टर किती आला या ठिकाणी? किती आला n फॅक्टर? ऑक्सिडेशन झालं त्याच्यामध्ये Feचा n फॅक्टर किती आलाय? 3. काय डाऊट? नक्की घ्या बरं पटकन, व्यवस्थित एक्झाम्पल सहित सगळं काय करायचंय? लिहून घ्यायचंय. ठीक आहे, नेक्स्ट काय आपल्याकडे? टाईप नंबर 5. टाईप 5 ऑफ द रिॲक्शन. पहा टाईप 5 मध्ये काय असेल की आता आपण पाहिलं एका स्पेसिसचं ऑक्सिडेशन आणि दुसऱ्याचं पण काय झालंय? ऑक्सिडेशन. आता काय होऊ शकतं? एक ऑक्सिडाइज होऊ शकतो, दुसरा ओके. फॉर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर पहा AXBY. एक्झाम्पल पहा AXBY. एचा ऑक्सिडेशन नंबर +P, बीचा -Q गॉट कन्वर्टेड इंटू AW BZ -R +R -S. ठीक आहे, बदल. इफ वन atom is oxidized and other is reduced, एक ऑक्सिडाइज झालाय आणि दुसरा रेड्यूस झालाय, then n factor is equal to modulus of n factor of oxidation minus n factor reduction, which is not equal to 0. सर समजा 0 येत असेल तर, जसं की असं आलं पहा 6 - 6 किती आन्सर याचं? 0 नाही, फायनल आन्सर 6 लिहायचं. किती लिहायचं? 6. रूल आहे तसा, डायरेक्टली तुम्ही 0 घेऊ शकत नाही.
पहा फॉर एक्झाम्पल पहा, KClO3 got converted into KCl plus O2. KCl plus O2 बॅलन्सिंग गरजेची नाही, फक्त आधीच्या केसला बॅलन्सिंग गरजेची होती. बोला ऑक्सिडेशन नंबर किती? ऑक्सिडेशन नंबर किती? -2. इथे बोला -1 + 1 -1 + 1 0 0 0. एलिमेंटल स्टेटला आहे ऑक्सिजन. बोला चेंज बोला. ऑक्सिजन कुठे कुठे गेलाय? -2 to 0. ऑक्सिडेशन नंबर वाढलाय का कमी झालाय? -2 to 0 गेलाय. ऑक्सिडेशन नंबर वाढलाय म्हणजे काय झालंय? ऑक्सिडेशन झाले. काय झालंय? ऑक्सिडेशन. इथं नीट काढा, इथं -1 नाही येणार. चेक करा किती येईल. 1x - 6 = 0. किती आलं हे? -5. x = 5. किती आला? +5. क्लोरीन +5 वरनं काय झालंय? रिडक्शन झाले. काय झालंय? काय करायचं? n फॅक्टर = समेशन ऑफ NF ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कोणाचं झालंय? किती ॲटमचं झालंय इथे? 3. बोला 3 × -2 -0 म्हणजे किती? 6. म्हणजे किती? 6. दॅट इज 6 - 6 मॉड्युलस ऑफ 6 मायनस बोला 5 - 1. 5 - 1 4. एक मिनिट. ठीक आहे. 5 हा 1 झाला. 5 - ऑफ -1 मायनस दॅट इज 6. इथे किती येणार? 6 आलं का? 6 - 6 झालं. ठीक आहे, सॉरी इथे एक्झाम्पल किती आलं? असं आलं. किती येते याचा आन्सर? 0. पण 0 लिहायचं किती असणार याचा आन्सर? 6 असणार. ठीक आहे. नॉट इक्वल टू 0 दिले आपल्याला, कारण n फॅक्टर कधी 0 नसू शकतो. ठीक आले घ्या. इट इज नॉट इक्वल टू 0. 8 - 7 1 आला, मग 1 लिहायचं. ठीक आहे. सेम असल्यावरती 0 येईल ना आन्सर. 0 येत असेल तर जो सेम आलाय तोच नंबर लिहायचा, पण सेम जर नसेल येत तर जे आन्सर येईल ते तुम्हाला लिहायचं. ठीक आहे, आलं लक्षात? नक्की कळाले? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, पटकन लिहून घ्या. शेवटची रिॲक्शन पाहिजे आपल्याला. नेक्स्ट केस नंबर 6. सर याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकतं? याच्या व्यतिरिक्त होऊ शकते डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. काय होऊ शकते? काय होऊ शकतं? डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन तुमची त्या ठिकाणी होऊ शकते. TI काय होऊ शकते तुमची? डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. आता व्हॉट इज डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन? प्रपोर्शन असतं. 1 compound gets convert into multiple compounds, into multiple products म्हणूयात. multiple products. फॉर एक्झाम्पल लगेच देऊन ठेवतो तुम्हाला. पहा, H2O2 gets converted into H2O plus
O2. रिॲक्शन बॅलन्स असणं गरजेचं नाही. काय डाऊट नक्की घेऊ का? एन फॅक्टर इज इक्वल टू काय करणार पहा, एन फॅक्टर ऑक्सिडेशन इंटू एन फॅक्टर रिडक्शन अपॉन एन फॅक्टर ऑक्सिडेशन प्लस एन फॅक्टर रिडक्शन. एनी डाऊट? काय करायचं, वरती दोघांचे एन फॅक्टर काढायचे, जे तो ऑक्सिडेशन झालं त्याचं रिडक्शन झालं त्याचं, वरती मल्टिप्लिकेशन खाली डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, थांबा लिहू नका, ऑक्सिडेशन नंबर बोला. हा 0 -2 +1 मायनस नाही H2O2 काय पॅरॉक्साईड आहे, काय तो मग ऑक्सिजन पॅरॉक्साईड सोबत असल्यावर -1 आणि याचा प्लस. आता पहा सेम स्पेसिस -1 to -2 म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन नंबर कमी झाला, काय झालंय रिडक्शन. आणि खाली पहा बोला -1 to सेम कंपाऊंडचं मल्टिपल प्रोडक्ट बनलेत का, किंवा असं म्हणूयात की वन कंपाऊंड गेट्स ऑक्सिडाइज अँड रेड्युस्ड, तोच कंपाऊंड घेतो ऑक्सिडेशन होतं, त्याचंच काय होतं रिडक्शन होतं. ओके, काय झालं इथं त्याचं ऑक्सिडेशन. एन फॅक्टर काढायचं पहा, एन फॅक्टर फॉर ऑक्सिडेशन काढत, एन फॅक्टर फॉर ऑक्सिडेशन बोला किती ॲटम्स आहेत 2. 2 into -1 -2 नक्की बरोबर आहे. किती येईल बोला, 2 into मायनस प्लस म्हणजे किती आलं 1 आला. 2 into 1 दॅट इज 2. एन फॅक्टर किती आला, काय डाऊट? कशासाठी आलाय हा, रिडक्शनसाठी. कशासाठी आलाय, रिडक्शन. ऑक्सिडेशनसाठी पहा बोला 2 into -1 -0 दॅट इज 2 into 1 दॅट इज इक्वल टू 2. एन फॅक्टर किती आला, कशासाठी आलाय हा, ऑक्सिडेशन. कशासाठी आलाय बोला, टोटल एन फॅक्टर काय येईल, एन फॅक्टर इक्वल टू 2 into 2 डिवाइड बाय 2 + 2 किती येईल हे 1. 4 डिवाइड बाय 4 दॅट इज 1. म्हणजे एन फॅक्टर किती आला या ठिकाणी 1. एन फॅक्टर किती आला या ठिकाणी 1. काय डाऊट? कसं आलंय कळलंय का? एक एक्झाम्पल देऊ का, तेवढं सोडूयात आपण, थांबूयात. एक एक्झाम्पल देतो, तेवढं सोडून घ्या फक्त. P4 हे ऑलरेडी आपण सोडवलेलं आहे. P4 + OH - गिव्स PH3, याला फॉस्फिन म्हणतात. काय म्हणतात याला, फॉस्फिन, प्लस H2PO2 - झाले. शेवटची रिॲक्शन जी आपल्याला बॅलन्स करायला थोडासा प्रॉब्लेम झाला, आपण OH सेपरेट घेतला होता, ती रिॲक्शन ही बॅलन्स करा. सेम पहा, फॉस्फरसचं ऑक्सिडेशन त्याचंच रिडक्शन होतं. बॅलन्सची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह केलं, या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करा. आन्सर किती येते मला पटकन सांगायचं याचं, ठीक आहे. आता इथून मागे तुम्ही जेवढ्या काही रिॲक्शन्स पाहिल्या ना, ह्या रँडम नव्हत्या, ह्या सगळ्या तुम्हाला 12thला येणार आहेत. या सगळ्या तुम्हाला 12thला येणार आहे. डी ब्लॉकमध्ये येतील, काही F ब्लॉकमध्ये येतील, काही P ब्लॉकमध्ये येतील, ठीक आहे. ही सुद्धा तुमची P ब्लॉकमधली रिॲक्शन आहे. ओके, हे सुद्धा तुम्हाला येणार आहे H2O2ची प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजनमध्ये, ठीक आहे. आलंय, ऑक्सिजन तिथं बनवायचं असतं तिथं पुढच्या वर्षी. त्याचा आन्सर काढा पटकन, काय येते मला सांगायचं आहे आन्सर त्याचं. पहा जमतंय का तुम्हाला सॉल्व्ह करून, एक एक्झाम्पल चेक करा, ठीक आहे. पहा याचं जर तुम्ही सॉल्व्ह केलं, याचा एन फॅक्टर तुमचा 3 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, आन्सर तुमचा 3 पाहिजे. वरची केस आहे, येत असेल तर बरोबर आहे, नसेल येत कमेंट करा, सॉल्व्ह करून परत पाठवून देतो तुम्हाला, ठीक आहे. आले नक्की. ओके, आपले आजचं लेक्चर इथं थांबतोय आपण. सगळे एन फॅक्टर कॅल्क्युलेशन आपलं झालेलं आहे. पुढं जे आपल्याला रेडॉक्स टायट्रेशन करायचं आहे उद्याच्या लेक्चरला, त्या रेडॉक्स टायट्रेशनमध्ये आपल्याला पुन्हा एन फॅक्टरची गरज पडणार आहे. त्याला आपण पुन्हा उद्या
भेटणार आहोत. इथे केमिकल रिॲक्शन तिथं असतील, आपल्याला आयडेंटिफाय करायचे नक्की कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे आणि त्यानुसार आपण त्याचा इन फॅक्टर तिथे काढणार आहोत. कळतंय? आले लक्षात? नक्की अजून 2 लेक्चर लागतील, 2 किंवा 3 लेक्चर. 3 लेक्चरमध्ये आपला रेडॉक्स रिॲक्शन हा चॅप्टर संपेल. ठीक आहे, आलं लक्षात? चालते, बाकीचं आपण उद्या पाहूया. सर, ते लिहायला सेम कंपाऊंडचं कोणतं?